नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं सॉल्व्हेबल फॉर एक्स. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सॉल्व्हेबल फॉर पी अँड इक्वेशन सॉल्व्हेबल फॉर वाय. आता बघा, इक्वेशन सॉल्व्हेबल फॉर पी मध्ये काय होतं की फॅक्टर काढत होतो आणि तिथून आपण सॉल्व्ह करत होतो. वाय मध्ये काय होतं की वायची व्हॅल्यू काढत होतो आणि डिफरन्शिएट करत होतो. सेम आहे इथं पण. काय तुमच्याकडे पहिली प्रोसेस की एक्स इक्वल टू काय आणायचं आपल्याला एफ ऑफ वाय पी मध्ये आणायचं आहे, म्हणजे एक्स एका साईडला वाय पी एका साईडला आणायचं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं काय येतं, डिफरन्शिएट करायचं आहे. आता विथ रिस्पेक्ट टू काय करणार आपण वाय. तर हे सॉल्व्हेबल फॉर वाय मध्ये काय करत होतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करत होतो. डिफरन्शिएट आल्यानंतर काय तुमच्याकडे इथं डी एक्स अपॉन डी वाय येईल. आता हे बघा आपल्याकडे काय आहे की डी वाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू किती आहे, पी आहे. तर याला जर उलटं केलं मी डी एक्स अपॉन डी वाय तर हा येऊन जाईल 1 अपॉन पी. फक्त इथे एक्स्ट्रा काय आहे तुमच्याकडे की डी एक्स अपॉन डी वाय जिथं येईल तिथं काय करायचं आपल्याला 1 अपॉन पी. आता हे पी केल्यानंतर तुमच्याकडे डी एक्स डी पी अपॉन डी वायच्या टर्ममध्ये येईल. जो डी पी अपॉन डी वाय येईल तीच टर्म घ्यायची आहे फॅक्टर्समध्ये, आणि ज्या टर्म्समध्ये डी पी अपॉन डी वाय नाही आहे ती टर्म्स आपल्याला घ्यायची नाही. तर पाहूया आपण सॉल्व्हेबल फॉर एक्स इक्वल टू काय एफ ऑफ एक्स वाय पी मध्ये तुम्हाला इक्वेशन असेल क्वेश्चनमध्ये पी इक्वल टू डी वाय बाय डी एक्स असतो. इज सेड टू बी सॉल्व्हेबल इफ इट कॅन बी एक्सप्रेस ॲज एक्स इक्वल टू वाय पी. ओके. आता मेथड कशी तुमच्याकडं जसं की सेम सॉल्व्हेबल फॉर वाय सारखीच आहे, फक्त एवढं आहे की तिथं जे आपण डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पी पुट करत होतो इथे पुट करायचं आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू 1 अपॉन पी पुट करायचं आहे. ठीक आहे, दोघात एकच फरक आहे फक्त काय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू तिथं काय पुट करत होतो आपण पी. आता तिथं काय डी एक्स अपॉन डी वाय उलटा आहे, आपण इथं पुट करणार 1 अपॉन पी. बघ एवढाच फरक आहे सॉल्व्हेबल फॉर एक्स आणि सॉल्व्हेबल फॉर वाय मध्ये. आता बघा पहिला क्वेश्चन आहे तुमच्याकडं सॉल्व वाय इक्वल टू 2px प्लस वाय पी स्क्वेअर. तर काय तुमच्याकडे बघा पहिलं हा सॉल्व्हेबल फॉर वाय ने सॉल्व्ह होईल का, नाही होणार का, कारण इथं पण वाय आहे आणि इथं पण वाय आहे, म्हणून हा सॉल्व्हेबल फॉर वाय ने सॉल्व्ह होणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्हेबल फॉर एक्स ने सॉल्व्ह करायचं आहे. मग काय करणार आपण की एक्स एका साईडला बाकी सर्व टर्म्स एका साईडला. तर काय आहे तुमच्याकडे बघा वाय इक्वल टू 2px प्लस वाय पी स्क्वेअर आहे. तर काय करणार आपण इथं आपल्याला एक्स मध्ये आणायचं, सगळं एका साईडला आणा. पहिलं 2px इक्वल टू वाय मायनस वाय पी स्क्वेअर. ओके. आता कशाची व्हॅल्यू आणायची आपल्याला, एक्सची व्हॅल्यू आणायची आहे. तर काय कसं करणार आपण इथं टू कॉन्स्टंट आहे कुठेही ठेवलं तर चालतं इक्वल टू हा पी आपल्याला इकडे आल्यावर काय तुमच्याकडं वाय अपॉन पी मायनस वाय पी स्क्वेअर अपॉन पी. डिवाइड केलं तर काय आलं तुमच्याकडं 2x इक्वल टू वाय पी वाय अपॉन पी मायनस पी पी कॅन्सल, तर राहिलं तुमच्याकडं वाय पी. हा इक्वेशन नंबर 1. आता हे काय झालं तुमच्याकडे सॉल्व्हेबल फॉर पी एक्स. आता काय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, बघा हे झालं सॉल्व्हेबल फॉर एक्स. हा तुम्ही टू इकडे पण पाठवू शकता, काही अडचण नाही. आता सांगा नंतर काय करतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, कारण विथ सॉल्व्हेबल फॉर वाय साठी काय घेतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो. आता इथं काय घेणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय घेणार. मग करायचं याचं डिफरन्शिएट टू तर कॉन्स्टंट आहे, डी एक्सचं काही तुमच्याकडं डी एक्स अपॉन डी वाय, कारण विथ रिस्पेक्ट टू कोण आहे वाय. आता इथं बघा वाय अपॉन पी आहे. सपोज तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही राहिला, म्हणजे डिव्हिजनमध्ये. तर कसं घेतो आपण व्ही पहिला ॲजिटीज घेतो, डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ यू मायनस परत यू ॲजिटीज घेतो डी बाय डी एक्स ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. ठीक आहे. मग हा यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह वापरूया वाय अपॉन पीला. तर काय तुमच्याकडे पहिलं तर काय करायचं आता बघायचं डिफरन्शिएट घ्या. वाय म्हणजे कोण, हा तुमच्याकडं यू आणि हा पी म्हणजे व्ही. तर घ्या डिफरन्शिएट. बघा सेकंड ॲज इट इज, बघा व्ही ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1 मायनस. आता कोण तुमच्याकडं सेकंड फर्स्ट ॲज इट इज म्हणजे कोण वाय, डेरिव्हेटिव्ह पीचा किती 1 आणि परत पीचा काय डी पी बाय डी वाय अपॉन किती तुमच्याकडं पी स्क्वेअर. हा झाला पहिला मायनस. परत आता वाय इंटू पी यू इंटू व्ही रूल वापरायचा. इथं काय तुमच्याकडं
फर्स्ट ॲज इट इज पीचा डेरिव्हेटिव्ह किती डी बाय डी वाय, नंतर प्लस पी ॲज इट इज आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, आता बघा इथं इक्वल टू 2 डी एक्स अपॉन डी वाय म्हणजे किती 1 अपॉन पी, कारण आपलं उलटं केलेलं आहे इक्वल टू पी. इथं परत काय तुमच्याकडं पी मायनस वाय इंटू डी पी अपॉन डी वाय मायनस, आता या मायनसने मल्टिप्लाय करा इथं, तर वाय इंटू डी पी अपॉन डी वाय मायनस पी. ठीक आहे, आता इथं तुमच्याकडं काय हा अपॉन इथं पी स्क्वेअर एवढ्या टर्म्स. आता आपल्याला हा पी स्क्वेअर इकडे पाठवायचा आहे, तर काय करावं लागेल या पी स्क्वेअरने सगळ्या टर्म्सला मल्टिप्लाय करावं लागेल. तर काय तुमच्याकडं बघा का, कारण हा खालचा एकच पी आलेला आहे, तर पी स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय करून घेऊया. मल्टिप्लाइंग पी स्क्वेअर ऑन बोथ साईड. मग याने काय होईल तुमच्याकडं जो खालचे टर्म्स आहेत सगळे डिलीट होऊन जाईल. पण पी स्क्वेअरने मल्टिप्लाय करा 2p स्क्वेअर अपॉन पी इक्वल टू पी मायनस वाय डी पी अपॉन डी वाय. या टर्मला पण कशाने मल्टिप्लाय केलं मी पी स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर मायनस वाय इंटू पी स्क्वेअर डी पी अपॉन डी वाय आणि मायनस पी स्क्वेअर. ओके, आता ठीक आहे, पी स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर सगळ्या टर्म्सला काय आलं तुमच्याकडे बघा इथं हा पी स्क्वेअर कॅन्सल, एक पी कॅन्सल, तर राहिलं काय तुमच्याकडे इथं 2p. आता सगळ्या टर्म्स एका साईडला आणूया आपण. काय राहिलं तुमच्याकडे इथं बघा, हा प्लस पी होता, हा इकडे आल्यावर काय झाला मायनस पी, हा प्लस होता वाय डी पी अपॉन डी वाय, त्याच्यानंतर हा मायनस होता इकडे आल्यावर काय झाला प्लस वाय पी स्क्वेअर डी पी बाय डी वाय, त्याच्यानंतर हा मायनस पी स्क्वेअर होता, हा इकडे आल्यावर काय झाला प्लस पी स्क्वेअर इक्वल टू 0. आता आपण काय करणार बघा इथं काय करणार तुम्ही 2p मधून एक पी गेला पी आणि हा प्लस पी स्क्वेअर. ठीक आहे, प्लस वाय डी पी बाय डी एक्स प्लस वाय पी स्क्वेअर डी पी बाय डी वाय इक्वल टू 0. आता काय करायचं आपल्याला इथून पी कॉमन काढूया, तर 1 प्लस पी झाला. त्याच्यानंतर बघा आता दुसऱ्यातून काय कॉमन काढतो मी वाय डी पी बाय डी एक्स कॉमन काढला, तर राहिला तुमच्याकडं 1 प्लस सॉरी इथं पी क्यूब होऊन जाईल. हा पी क्यूब बघा पी स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडे हा पी क्यूब होऊन जाईल. बघा इथून काय तुमच्याकडे आता मी वाय डी पी बाय डी एक्स काढला, तर इथं काय राहिलं तुमच्याकडे 1. इथून जर मी पी स्क्वेअर पी कॉमन काढला सॉरी हे गेला तर काय राहिलं तुमच्याकडं ठीक आहे सॉरी इथं आपल्याला पी स्क्वेअरच आहे, इथं राहील आपल्याकडे पी क्यूब, हा पी क्यूब इथं गेला बघा. ठीक आहे, आता काय इथून पी स्क्वेअर मग वाय डी पी बाय डी एक्स कॉमन काढल्यानंतर तुमच्याकडे काय राहिलं 1 प्लस पी स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, आता काय केलं आपण बघा हा पी क्यूब होता आपल्याकडे राहिलं होतं सॉरी. आता इथून बघा 1 प्लस पी स्क्वेअर एक फॅक्टर राहिलं तुमच्याकडे 1 प्लस पी स्क्वेअर आणि दुसरा काय तुमच्याकडे पी प्लस वाय डी पी बाय डी एक्स इक्वल टू 0. आता आपल्याकडे 2 फॅक्टर्स आले बघा, हा एक फॅक्टर्स आहे आणि हा दुसरा फॅक्टर्स आहे. आपण सॉल्वेबल फॉर वाय मध्ये पण काय करत होतो की तुमच्याकडे जो डीपी सॉरी तो वाय तर डीपी अपॉन डी एक्स वाली टर्म ज्यामध्ये नाही आहे ते आपण काय करत होतो रिजेक्ट करत होतो. आता या टर्ममध्ये आहे का डीपी अपॉन डी वाय तर नाही आहे, तर आपण काय करणार आहे इथं ते कॅन्सल करून टाकणार आहे. मग रिजेक्ट 1 प्लस पी स्क्वेअर बिकॉज काय नॉट कंटेनिंग डीपी अपॉन डी वाय. तर डीपी अपॉन डी वाय नसल्यामुळे आपण ते टर्म्स काय करणार कॅन्सल करणार. आता आपल्याकडे राहिलं काय फक्त पी प्लस वाय डी पी अपॉन डी एक्स इक्वल टू 0. आता याला सॉल्व करायचं आपल्याला, इथून पी ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि इक्वेशनमध्ये पुट करून द्यायची. तर पी ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करणार आपण पी एका साईडला वाय सॉरी हे वाय एका साईडला. मग काय तुमच्याकडे कसं करणार मी जर मी याला वायने मल्टिप्लाय केलं तर काय तुमच्याकडं डी वायने मल्टिप्लाय करा डी वाय इंटू पी इक्वल टू किती आता वाय इंटू डी पी इक्वल टू 0. काय केलं मी डी वायने मल्टिप्लाय केलं इथं बघा डी वायने मल्टिप्लाय केलं तर काय तुमच्याकडे डी वायने मल्टिप्लाय डी वाय कॅन्सल. आता काय आलं तुमच्याकडे डी वाय पी प्लस वाय डी पी, पण आपल्याला काय पाहिजे होतं वाय एका साईडला आणि बी पी एका साईडला. तर मी काय करतो होता इथं पी नकोय आपल्याला इथं वाय नकोय, तर मी डिवाइड कशाने करणार इथं वाय पीने, इथं पण कशाने करणार वाय पीने डिवाइड, वाय कॅन्सल इथं पी पी कॅन्सल. तर राहिलं काय तुमच्याकडं डी वाय अपॉन वाय प्लस डी पी अपॉन पी इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण बघा. आता इंटिग्रेशन घ्या दोन्ही साईडचं, याचं इंटिग्रेशन किती येईल तुमच्याकडे लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ
पी प्लस इक्वल टू काय तुमच्याकडं लॉग ऑफ C1. तर वाय आता हे याला जर केलं तर लॉग ऑफ वाय पी इक्वल टू हे काय तुमच्याकडं लॉग ऑफ सी. तर लॉग लॉग कॅन्सल. बघा लॉग लॉग कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं पी इक्वल टू वाय पी इक्वल टू C1. तर पीची व्हॅल्यू किती आलं तुमच्याकडं सी अपॉन वाय. तर पी इक्वल टू सी अपॉन वाय आलेल्या ही व्हॅल्यू पुट करायची, पुट इन इक्वेशन 1. क्वेश्चनमध्ये पीची व्हॅल्यू पुट करून द्या, वी गेट जनरल सोल्युशन. बघा आता काय करावं लागेल आपल्याला क्वेश्चनमध्ये, इथं वाय इक्वल टू 2 पीची व्हॅल्यू किती आली आहे तुमच्याकडं सी अपॉन वाय इंटू एक्स प्लस वाय इंटू पीची व्हॅल्यू किती आली प्लस सी अपॉन वाय म्हणजे C². हे झालं तुमच्याकडे काय जनरल सोल्युशन. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पण सेम क्वेश्चन आहे, PQ मायनस 4xy P² प्लस 8y². आता इथं y² आल्यामुळे आपल्याला हा सॉल्व्हेबल फॉर y ने सॉल्व्ह करता येणार नाही. आता PQ आहे याचे फॅक्टर्स पडत नाही म्हणून आपण हा सॉल्व्हेबल फॉर P पण काढू शकत नाही. आता आपल्याला एकच चॉईस आहे काय, फक्त इथं x असल्यामुळे बघा हा x असल्यामुळे आपल्याला सॉल्व्हेबल फॉर x करता येतो. मग आपण काय करणार, x एका साईडला बाकी सर्व टर्म एका साईडला पाठवलं मी. तर आलं तुमच्याकडे हे 4x इक्वल टू काय आलं 8y अपॉन b प्लस P² अपॉन वाय. तुम्ही असं पण करू शकता, हा 4 इथं डिवाइडला पण जाऊ शकता. म्हणजे काय x इक्वल टू काय तुमच्याकडं 8y अपॉन 4p प्लस P² अपॉन 4y असं पण करू शकतो आपण. ठीक आहे. आता हे याला x याचा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आपल्याला, आता y घ्यायचं आहे. ठीक आहे, सॉल्व्हेबल फॉर x आल्यामुळे. मग आता याचा डिफरन्शिएट किती बघा 4x काय तुमच्याकडं 4 इथं तुम्ही बघा डिफरन्शिएट करून दाखवतो 4 dx अपॉन dy झालं का. या 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 तर कॉन्स्टंटच आहे. आता दुसरं बघा इथं 8 पण कॉन्स्टंट आहे. इथं y अपॉन p चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं सेम u अपॉन v सारखं. तर काही तुमच्याकडे बघा u अपॉन v पहिलं काय तुमच्याकडे p ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस आता कोण तुमच्याकडे इथे येईल बघा, आता p चा डेरिव्हेटिव्ह y ॲज इट इज राहील, y ॲज इट इज p चा डेरिव्हेटिव्ह किती dp अपॉन dy झालं. हे अपॉन कोण तुमच्याकडे इथं p चा स्क्वेअर म्हणजे आपण सेकंडचा स्क्वेअर, पण P² अपॉन y चा काढायचा आहे सेम. आता कोण तुमच्याकडे y ॲज इट इज P² चा डेरिव्हेटिव्ह किती बघा, P² चा डेरिव्हेटिव्ह 2p आणि 2p p चा डेरिव्हेटिव्ह किती dp अपॉन dy मायनस परत सेम काय तुमच्याकडे कोण ॲज इट इज आता P² ॲज इट इज आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन काय आलं तुमच्याकडे इथं y² आलं का इथं. मग याचं काय करणार आपण फक्त सॉल्व्ह करूया. 4 dp अपॉन dxy म्हणजे किती तुमच्याकडे 1 अपॉन p इक्वल टू आता 8 ने मल्टिप्लाय करा मध्ये किती तुमच्याकडं 8p मायनस 8y dp बाय dy अपॉन p² प्लस इथं पण काय तुमच्याकडे बघा 2yp dp बाय dy मायनस p² अपॉन y². आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे p² खाली आलाय y² आलाय. तर आपण काय करणार इथं p² y² ने मल्टिप्लाय करणार, p² y² ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड. बघा मल्टिप्लाय करून घेतलं तर काय तुमच्याकडे इथं बघा काय होता 4 1 अपॉन p याला कशाने मल्टिप्लाय केलं आपण p² y² ने. का केलं कारण डिवाइडला जेवढ्या टर्म्स असतील त्याचा LCM घेऊन आपण मल्टिप्लाय करतो म्हणजे आपला जो डिनोमिनेटरला आहे त्या सगळ्या टर्म्स कॅन्सल होऊन जाईल. इक्वल टू आपण काय केलं इथं 8p मायनस 8y dp बाय dy ठीक आहे अपॉन किती आहे तुमच्याकडं p² याला कशाने मल्टिप्लाय केलं आपण p² y² ठीक आहे. झालं पहिली टर्म्स. आता सेकंड प्लस दुसरी टर्म्स काय तुमच्याकडं 2yp dp अपॉन dy मायनस p² अपॉन काय y² याला पण कशाने मल्टिप्लाय केलं आपण p² y². तर y² कॅन्सल होऊन जाईल, इथं कॅन्सल होऊन जाईल, इथं p² कॅन्सल होईल. राहिलं काय तुमच्याकडे बघा इथला p कॅन्सल झाला. तर राहिलं काय तुमच्याकडं 4p y² इक्वल टू काय राहिलं तुमच्याकडे आता इथं y² ने मल्टिप्लाय करून घ्या 8p y² का कारण p² कॅन्सल झालेला आहे मायनस 8y³ dp अपॉन dy. सेम इथला काय आता y² कॅन्सल झाला, p² ने मल्टिप्लाय करा तर किती तुमच्याकडे प्लस 2y p³
dp अपॉन dy मायनस पी स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामध्ये काही तुमच्याकडे p⁴. आता सगळ्या टर्म्स एका साईडला ना. काय केलं मी, जे डिनोमिनेटरला होते ते एकत्र करून आपण मल्टिप्लाय करून सगळे कॅन्सल करून टाकलं. आता राहिलं आपल्याकडे बघा 4py² मायनस 8py². सगळ्या टर्म्स एका साईडला ना, मायनस 8y³ dp अपॉन dy. बघा जे प्लस होता आता हा 8y³ dp अपॉन dy मायनस होता, इकडे आल्यावर काय झाला प्लस. हा प्लस आहे, इकडे आल्यावर काय झाला मायनस 2yp³ dp अपॉन dy आणि हा प्लस p⁴ इक्वल टू 0. आता बघा 4py² 8py² किती आला तुमच्याकडं मायनस 4py² प्लस. आता बघा ज्याच्याबरोबर dp/dy आहे ते एका साईडला, हा p⁴ प्लस 8y³ नंतर काय तुमच्याकडं dp/dy मायनस 2yp³ dp अपॉन dy इक्वल टू 0. आता या टर्ममधून कॉमन काय निघतं तुमच्याकडं, बघा कॉमन काय निघतो, फक्त p निघतो. तर राहिलं काय तुमच्याकडं मायनस 4y² प्लस p³. आता इथून काय कॉमन काढूया आपण, काय काय कॉमन निघतो तुमच्याकडे बघा 8. इथं y³ इथं y आहे बघा, इथं काय तुमच्याकडं 2. तर काय कॉमन काढला आपण 2y dp अपॉन dy. बघा का, कारण की इथं 2 कॉमन काढू शकतो. इथं y³ आहे, इथं y आहे, इथं dp अपॉन d कॉमन काढल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं बघा मायनस 4y² प्लस p³. हा एवढं कॉमन राहिलं. बघा हे सेम झालं 2, तर तुमच्याकडे फॅक्टर्स काय आला मायनस 4y² प्लस p³ एक फॅक्टर झाला आणि दुसरा काय झाला p-2y dp अपॉन dy इक्वल टू 0. 2 फॅक्टर्स आले तुमच्याकडे इथं. बघा 2 फॅक्टर्समधून आपल्याला हा फॅक्टर्स काय करायचा आहे रिजेक्ट, कारण या फॅक्टर्समध्ये तुमच्याकडे dp अपॉन dy नाही आला. तर राहिलं काय तुमच्याकडं p2y dp अपॉन dy राहिला इक्वल टू 0. आता मी काय केलं बघा, याच्यात काय करायचं तुम्हाला dp/dx किंवा dp अपॉन dy जो असेल ते एका साईडला घ्यायचं आहे, त्याच्यातून कॉमन काढायचं dp/dx वाले टर्म्स आणि बाकी जे dp/dx नाही त्याच्यातून त्याचं फॅक्टर्स पाडायचं. मग आता आपण हा फॅक्टर्स पाडला तर आपण काय करणार, आता याला dy ने मल्टिप्लाय नंतर काय तुमच्याकडं dy p-2y dp इक्वल टू 0. कारण आपल्याकडे dy ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 0 होऊन जाईल खालचा आणि इकडे कॅन्सल होऊन जाईल. मग आता तुमच्याकडे p इथं p पाहिजे होता y च्या टर्म, तर मग मी कशाने डिवाइड करणार yp ने डिवाइड करूया दोन्ही साईडला. तर इथं काही तुमच्याकडे p dy अपॉन yp मायनस 2yp dp पण आपण कशाने डिवाइड करणार yp इक्वल टू 0. का डिवाइड केला, कारण मला pp एका साईडला आणायचं आहे, y एका साईडला आणायचं आहे. pp कॅन्सल, y कॅन्सल, तर आला तुमच्याकडे dy अपॉन y आला मायनस 2 dp अपॉन काय आला p इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन करू शकतो आपण ऑन बोथ साईड. त्याचं इंटिग्रेशन आला लॉग ऑफ y मायनस 2 कॉन्स्टंट लॉग ऑफ p इक्वल टू सगळं लॉगमध्ये आल्यामुळे काय आलं तुमच्याकडे लॉग ऑफ c. आता इथून p ची व्हॅल्यू काढायची, तर लॉग ऑफ y मायनस लॉग ऑफ, आता डायरेक्ट आपल्याला कॅन्सल करण्यात येत नाही कारण की हा 2p आहे, तो इकडे आला p² झाला इक्वल टू लॉग ऑफ c. बघा सबट्रॅक्शनमध्ये असेल तर लॉग ऑफ काय आहे तर तुमच्याकडे y अपॉन p², डिव्हिजन रूल्स वापरतो आपण, आणि लॉग ऑफ c. तर लॉग कॅन्सल होऊन जाईल इथून, तर y अपॉन p² इक्वल टू काय आला तुमच्याकडं c. आपल्याला p² ची व्हॅल्यू काढायची, तर उलट करा p² अपॉन y इक्वल टू 1 अपॉन c. तर p² इक्वल टू काय आला, हा y इकडे पाठवा, तर y अपॉन c. p ची व्हॅल्यू काय तुमच्याकडं स्क्वेअर रूट करा दोन्ही साईडचं, स्क्वेअर रूट ऑफ y अपॉन c. ही झाली p ची व्हॅल्यू. p ची व्हॅल्यू जी आलेली आहे स्क्वेअर रूट ऑफ y अपॉन c ते क्वेश्चनमध्ये पुट करा. बघा जो क्वेश्चन आहे तुमच्याकडे जिथं जिथं p दिसेल तिथं काय पुट करायचं आपल्याला y अपॉन स्क्वेअर रूट y अपॉन c. बघा ते पुट केल्यानंतर तुमच्याकडे काय भेटून जाईल जनरल सोल्युशन. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे बघा 4xp² प्लस yp इक्वल टू y⁴. आता आपण सॉल्युबल फॉर y करू शकत नाही कारण y⁴ आलाय आणि याचे फॅक्टर्स पडत नाही, म्हणून आपण हे सॉल्युबल फॉर p करू शकत नाही. तर इथं काही तुमच्याकडे बघा आपल्याकडे 4x, आपल्याला फक्त x एका साईडला घेतलं आणि बाकी सर्व दुसऱ्या साईडला पाठवलं. ठीक आहे, आपल्याकडे आलं हे सॉल्युबल फॉर x. आता आपण काय करणार याचं डिफरन्शिएट करणार आहे बघा.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करणार. या 4x काही तुमच्याकडे 4 कॉन्स्टंट आहे, x किती आहे तुमच्याकडे dx अपॉन dy इक्वल टू. आता परत u अपॉन व्ही रूल वापरायचं आपल्याला. तर u अपॉन व्ही रूल वापरा, किंवा तुम्ही दुसरं पण वापरू शकता. काय की याला असं पण लिहू शकतो आपण y⁴ इंटू 1 अपॉन p². मल्टिप्लिकेशन रूल वापरू शकतो आपण, कारण की याला म्हणू शकतो आपण u आणि याला v म्हणू शकतो. दोन्ही करू शकतो आपण, तुम्हाला जे इझी वाटेल त्यांनी करा. तर आता मी या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन रूलनी करून दाखवतो. तो आपण मागचे 2 क्वेश्चन डिव्हिजनने, तुम्ही दोन्ही कोणतंही करा, आन्सर तर सेमच येईल. मग काय तुमच्याकडं बघा, हा झाला u इक्वल टू किती आला तुमच्याकडे y⁴ आणि v इक्वल टू किती आला 1 अपॉन p². मल्टिप्लिकेशन रूल काय राहतो, u ॲज इट इज vचा डेरिव्हेटिव्ह प्लस v ॲज इट इज uचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर काय केलं मग आता बघा 4x dx बाय dy. आता आपल्याला काय करायचं, जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर तुमच्याकडे पहिला y⁵. तर काय ना, किंवा आपण डिव्हिजन रूल पण वापरू शकतो. तर बघा काय तुमच्याकडं डिव्हिजन मल्टिप्लिकेशन रूलनुसार पहिला 1 अपॉन p² ॲज इट इज, म्हणजे u आपण त्याला मानलं p²ला, आणि नंतर काय तुमच्याकडं vचा डेरिव्हेटिव्ह किती 4y³. नंतर कोण ॲज इट इज ठेवणार आपण, आता 4y⁴ आपण कॉमन ठेवला. आता बघा 1 अपॉन p²चा डेरिव्हेटिव्ह किती येतो -1 अपॉन p³, म्हणजे -2 1 अपॉन p³ हा तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह द्यायचा. तर मग बघा इथं 2p⁴ आपण डेरिव्हेटिव्ह घेतला dp/dy. नंतर -4 अपॉन p, परत सेम आपल्याकडे कोणतं 4y अपॉन p, त्याचं पण सेम मल्टिप्लिकेशन रूलनुसार केलं. असं जर जमत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने जरी केलं तरी चालतं. ठीक आहे. चला या आपल्या पद्धतीने करू याला. तर काही तुमच्याकडे बघा u अपॉन v मध्ये काय ना p² ॲज इट इज, नंतर y⁴चा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडं 4y³ मायनस. आता कोण ॲज इट इज y⁴ ॲज इट इज p² चा डेरिव्हेटिव्ह किती 2p आणि dp/dy. ओके. अपॉन काय राहिलं तुमच्याकडे इथं p खाली आहे ना, p² त्याचा होलचा स्क्वेअर. हा पहिलं टर्म झालं -4 कॉन्स्टंट. परत y अपॉन pचं सेम काढायचं आपल्याला, p ॲज इट इज yचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस. आता कोण ॲज इट इज तुमच्याकडे इथं y ॲज इट इज pचा डेरिव्हेटिव्ह किती 1 आणि dp/dy. अपॉन काय तुमच्याकडं खाली कोण आहे p². तर करूया आपण आता. इथं काय तुमच्याकडे 4 dx अपॉन dy म्हणजे किती 1 अपॉन p इक्वल टू p², 4 समोर घेऊया y³ मायनस 2py⁴ dp/dy. काहीच केलं नाही आहे मी, फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता इथं p² त्याचा स्क्वेअर म्हणजे किती p⁴ मायनस, इथं किती तुमच्याकडे 4ने मल्टिप्लाय करा 4p मायनस मायनस काय झाला, आता मायनस असंच ठेवतो मी सध्या. नंतर काही तुमच्याकडे मायनस y dp/dy अपॉन किती तुमच्याकडे इथं p². आता बघा खाली सगळ्यात हायेस्ट पॉवर किती आली तुमच्याकडे p⁴ ने. p⁴ ने आपण काय करूया, याला मल्टिप्लाय करूया p⁴. इथं पण मल्टिप्लाय केलं p⁴ ने, इथं पण मल्टिप्लाय केलं आणि p⁴ ने इथं पण मल्टिप्लाय का केलं मी, कारण मला खालच्या सगळ्यात pच्या पॉवर सगळ्या डिलीट करायच्या आहे. मग इथं p⁴ ने जर मल्टिप्लाय केलं तर हा p आणि हा p कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं 4p³ इक्वल टू, परत सेम p⁴ कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं 4p²y³. नंतर काय तुमच्याकडे इथं -2py⁴ dp/dy राहिलं. नंतर या मायनसने मल्टिप्लाय करा मायनस, आणि हा p⁴ बघा p² आणि p⁴ मधला p कॅन्सल झाला, तर राहिलं काय तुमच्याकडे p⁴. तर p⁴ ने मल्टिप्लाय करा विथ मायनस, तर काय तुमच्याकडं 4p³ आणि त्याच्यानंतर बघा मायनस मायनस प्लस झाला, y इंटू p² ने मल्टिप्लाय केलं dp/dy. ठीक आहे. आता आपण सगळं एका साईडला आणूया. इथं बघा सगळं एका साईडला आणूया 4p³. आता ही टर्म्स आता आपण काय करूया, ज्या टर्म dp/dy नंतर घेऊया. आता कोणा याच्या बरोबर नाही आहे तुमच्याकडं, तर हे एका साईडला पाठवा -4p²y³. परत तुमच्याकडं हे ह्या टर्म्समध्ये dp/dy नाही आहे, ते पाठवा पहिलं -4p मायनस मायनस प्लस q झाला. ओके. आता काय करूया आपण पुढचं, हा ई टर्म जी आहे तुमच्याकडे मायनस इकडे काय प्लस 2py⁴ dp/dy. त्याच्यानंतर इथं काय तुमच्याकडं -yp² dp/dy इक्वल टू 0. तर काय राहिलं तुमच्याकडे इथं बघा 4p³ आहे,
मग 4p³ आणि प्लस 4p³ किती झाला तुमच्याकडं 8p³ मायनस 4p² प्लस 2py⁴ dp/dy मायनस yp² dp/dy इक्वल टू 0. ओके. आता इथून तुम्हाला काय काय कॉमन काढता, हायेस्ट कॉमन किती काढता येतो, इथं पण 8 आहे 4 आहे म्हणजे 4 नंतर p³ आहे, इथून काय p² कॉमन काढा. तर राहिलं काय तुमच्याकडं 2p मायनस आता किती येतो, इथून 4 कॉमन काढला p² कॉमन काढला तर राहिलं का तुमच्याकडं y² मायनस. आता आपल्याकडे इथं बघा p dp/dy तर काढायचंच आपल्याला, dp/dy काढायचंच आहे. अजून काय कॉमन निघू शकतो तुमच्याकडे इथं बघा, इथं पण y आहे y⁴ आहे, इथं y आहे, तर आपण काय कॉमन काढू शकतो इथून y. तर राहिलं काय तुमच्याकडे इथं बघा 2p आणि इथं राहिलं तुमच्याकडं 2p आता इथं बघा इथं काय सॉरी आपल्याला काय कॉमन काढावं लागेल, इथं p पण काढावं लागेल. p काढल्यानंतर काय राहिलं बघा इथं y⁴ मायनस काय तुमच्याकडे yp काढल्यानंतर तुमच्याकडे इथं राहिलं मायनस y⁴, त्याच्यानंतर राहिलं इथून काढल्यानंतर 2p प्लस 2p, ठीक आहे, इक्वल टू 0. तर दोघात सेम आहे बघा, उलटं केलं तर इथून तुमच्याकडे काय राहिलं 2p मायनस y³ एक फॅक्टर्स आला आणि प्लस काय आला तुमच्याकडे 4p² मायनस yp dp/dy. आपण काय करतो, ज्या टर्म्समध्ये dp/dy नाही ती रिजेक्ट करतो, तर आपल्याला ही रिजेक्ट करायची आहे, ही रिजेक्ट झाली. रिजेक्ट झाल्यानंतर आला तुमच्याकडे काय 4p² मायनस yp dp/dy इक्वल टू 0. आपण काय करणार आता p एका साईडला y एका साईडला करणार, तर तुम्ही असं पण करू शकता 4p² इक्वल टू yp dp/dy. तर काही तुमच्याकडे इथं बघा dy आपल्याला एका साईडला आणायचा, dy हा y इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइडला झाला इक्वल टू आता 4p² इकडे आल्यावर काय डिवाइडला p/dp/4p². तर p कॅन्सल, तर राहिलं काय तुमच्याकडे dy/y इक्वल टू 1/4p dp. आता इंटिग्रेशन करू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. त्याचं इंटिग्रेशन किती तुमच्याकडे log ऑफ y इक्वल टू 1/4 कॉन्स्टंट बाहेर आला, 1/p किती log ऑफ p इक्वल प्लस log ऑफ c. तर आता हा 1/4 आपल्याला वरती घेऊन जायचं आहे, log ऑफ y इक्वल टू log ऑफ किती तुमच्याकडे p⁴ प्लस log ऑफ c. आता करू शकतो log ऑफ y इक्वल टू log ऑफ किती p⁴ इंटू c, कारण इथंच केलं मी मल्टिप्लिकेशन रूल. तर काय तुमच्याकडं y इक्वल टू p⁴ इंटू c. आपल्याला p ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काय करावं लागणार आपल्याला p⁴ इक्वल टू y/c. पण p ची व्हॅल्यू काढायची, तर दोन्ही साईडची पॉवर किती करा 4, या साईडचं पण किती पॉवर करा 4. तर हा झाला तुमच्याकडे p इक्वल टू काय y⁴/c⁴. आता ही व्हॅल्यू कुठं पुट करायची तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग p ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये, म्हणजे आपल्याकडे क्वेश्चन मध्ये जिथे जिथे p असेल तिथं काय पुट करायचं y⁴ आणि x⁴ हे पुट केल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल जनरल सोल्युशन. ठीक आहे, थँक्यू.